पुढची बातमी बघूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे। येत्या 30 मे पासून जालना जिल्ह्यामधल्या आंतरवाली सराटी या आपल्या गावामध्ये ते उपोषणाला बसणार आहेत। राज्य सरकारकडून प्रलंबित असलेले हैदराबाद जीआर मधील प्रमाणपत्र यासह इतर मागण्यांसाठी ते उपोषणाला बसणार आहेत। आंतरवाली आंदोलन होणार। मी 30 मेला आंतरवाली आमरण उपोषण सुरू करतो। जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार। 3 कोटींपेक्षा जास्त मराठे आंतरवाली तुम्हाला दिसतील। उपसमिती काही कामाची नाही। उपसमिती मराठ्यात भांडलावी। उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही। ते ह्या पदावरीचं पाणी नेते, त्या पदावर देऊन टाकले। त्यांना कामच नाहीये। त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन। सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा जीआर काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे। पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जीआर काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्या जीआर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं। या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जीआर निघणार आहे तो 1994 ला जसा जीआर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे। दरम्यान मनोज जरांगे यांनी काही आरोप केले आहेत, काही टीका टिप्पणी देखील केली आहे। या सगळ्याला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। माझ्या राजीनाम्यावर त्यांना समाधान होत असेल आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल, मला काही त्या पदावर थांबण्यामध्ये फार उत्सुक आहे असं नाही। त्यांची इच्छा नसेल तर मी केव्हाही जायला तयार आहे। त्यांचे आंदोलन जे होतं त्याचा आंदोलनाच्या मागण्याचा आम्ही आदरच केलेला आहे। त्यांच्या कुठं अनादर करण्याची भूमिका आमची कधीच नव्हती आणि पुढे असं कारण नाही आहे। शेवटी त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यासाठी आम्हीच मी समिती अध्यक्ष झाल्यानंतर त्याला जी गती दिलेली आहे, आता त्यांचा काही गैरसमज असेल तर माझी तयारी आहे त्यांना भेटून दूर करण्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।